वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आम्रपाली पवार। आज आपण खूप सारी मजा करणार आहोत, रेसिपीज बनवणार आहोत आणि मम्मीच्या शिव्या खाणार आहोत। आमचं बबन बघा कुठं बसलंय, उभा आहे, अक्कल नाही त्याला, कुठं पण उभा असतो। तुम्हाला मी त्या दिवशी हे दाखवलं ना लिचीचं झाड, आता लिचीचं झाड बघा किती मोठं झालंय। हे बघा ते लिचीचं झाड मोठं झालंय। तिथे कोरफड होती ती आता तुटत चालली। हे काय आहे, कोरफडच लावले माझ्या मम्मीने, तरी आता हे जगणार नाही, हे कोण ना कोणतरी कुत्रं बित्र येऊन खाऊन जाणार। हा अमोल, हा बबन नहीं सॉरी बबलू, बबलू नहीं शेरू है वो, पर प्यार से हम लोग उसको बबलू बोलते हैं। शेर शेर नहीं है वो, शेर है तू। हाँ हा फक्त पापडी खायला येतो, काम नाही, काम धंदे नाही करत हा बाकीचे। आमचा शेरू का ना बोलला तो ना देऊ शकलो सगळं। बटरफ्लाय इकडे ह्याच्या डोक्यावर, ह्या दोघांचं पटत नाही। आता भांडण लावून दाखवू तुम्हाला, ठेव ना ठेव ना, मारेला डोळ्यात नाही पटत, हे मारत, हे मारत, ते काय करत नाही। मम्मी चपाती करते। आमच्या मम्मीला व्हिडिओ मध्ये यायला लाज वाटते, व्हिडिओ मध्ये यायला लाज वाटते ना तुला? माझ्या आईला नाव सांगला, सांगा। आज आपण चिकन 65 बनवणार आहे। चिकन 65 माझी रेसिपी आहे, स्पेशल चिकन 65 मसाला बनवणार आहे, ग्रेव्ही टाईप, असं चायनीज सारखं बनवणार आहे। अमोलने सामान आणलेलं आहे, आता बघू। हा ओके, पप्पाची फरमाईश आहे की चिकन 65 खायचं आहे त्यांना, म्हणून मी बनवणार आहे। हा जिकडे तिकडे कपडे दिसतील तुम्हाला, कारण की पावसाळा चालू आहे आणि कपडे सुकत नाही। ते आमचे आई बाबा आहेत, मगापासून हसते, नुसती बोलत राहते आणि व्हिडिओ चालू गेला मग इथं तोंड बंद होतं। हा चिकन 65 साठी आपण चिकन धुवून घेतलेलं आहे आणि ते घेतलेलं आहे 2 चमच मैदा आणि 2 चमच तांदळाचं पीठ, लिंबू, काय घेतलंय ते आपण, कढीपत्ता, मीठ, चिकन 65 मसाला, अद्रक लसूण पेस्ट, पांढरी मिरी पावडर आणि आपलं काय बोलतात त्याला, धने जिरा पावडर, थोडंसं अंड, दही आणि कलर घेतलेला आहे। आता मग आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, चिकनमध्ये थोडंसं पीठ टाकून घेऊया, थोडंसं सगळंच टाकायचं, ते तांदळाचं आणि मैद्याचं पीठ आहे। पीठ फटाफट टाकून घेतल्यानंतर मग आता मसाले टाकून घ्यायचे सगळे। हे अद्रक लसूण पेस्ट पडत नाहीये, चमच्याने टाकायचं त्यामध्ये नंतर, आणि त्याला चांगलं हातानेच आपण दही टाकून सगळं हातानेच कालून घ्यायचं, चम्मचने तर चम्मचने कालवा, कशाने पण कालवा। 1 अंड जरुरी आहे टाकायचं, 1 अंड टाका। हे अर्धा किलो चिकन आहे, अर्धा लिंबू पिळायचा चांगला, सगळं चांगलं करायचं। तो लिंबू पिळतच नव्हता, कारण की मी एका हाताने कॅमेरा धरलेला आहे आणि एका हाताने करते। हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। वाव काय बोलते मी। आणि पाणी बिलकुल नाही टाकायचा, पाणी टाकलं की झालं, हे असंच ओलं होऊन जाणार अंड आणि दहीने थोडं। आपण इथे कढई घेतलेली आहे, गॅस लावून घ्यायचा, कढई तापू द्यायची आहे। आम्ही खाटेच्या वर कॅमेरा लावलेला, कारण की कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं। मॅरिनेशन केलेलं चिकन आहे, अर्धा तास नाही 15-20 मिनिट ठेवलं असेल, फ्रीजमध्ये ठेवलेलं मी, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काढलं आणि मग हे मी काय करते काय माहिती, केस गेली गाईच, टकली होत चालली मी।
हा ड्रेस आहे ना माझा नाही आहे, हा ड्रेस योगिताचा आहे. तिला होत नाही म्हणून मला दिला आणि मी घातला. तो आता मला होत नाही आहे कारण की तो ड्रेस खूप मोठा आहे, त्याला फिटिंग करायचं आहे आणि मी खूप सुकडी आहे. तो मला ढिला ढिला होते, त्यामुळे ते बुजगावण्यासारखं दिसतंय. पण काय करणार. तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर तेल गरम होण्याची वाट बघायची. हे माझ्या मम्मीने अंडं बनवलेलं, फुटून गेलं ते. हे मम्मी आली. वाव जाना. मी ना रेकॉर्डिंग पण आहे ना बाथरूम मध्ये करते आणि हे लोक नाटक करतात. काय वेळ आली बाथरूम मध्ये. अरे बाप्पा आले, खरोखर बाथरूमच्या बाहेर आले बाप्पा. सगळे माझ्या व्हिडिओच्या मध्ये मध्ये करत असतात. काय करू. हे तेल ठेवलेले गरम करायला आणि हे मॅरिनेशन केलेलं आता एक एक करून टाकायचं तेलामध्ये. असा चरचर आवाज येतोय. गोल्डन ब्राऊन कलर आला अशी मतलब आहे. हे आहे कोबी, शिमला मिरची, कांदा आणि ती कांद्याची पात आणि मिरची घेतलेली. आणि ह्याच्यामध्ये आहे ब्लॅक सॉस, रेड चिली सॉस आणि ते कुठले तरी दाणे असतात ना ते तीळ सफेद तीळ, ते हा रेड चिली सॉस आहे आणि हा ब्लॅक सॉस आहे. तेल घेऊन आपण तेलाला परत एकदा गरम करायचं. आपण सारखं तेल घेतो काहीच, तेलाची टंचाई नाही आपल्याकडे. लसूण घेतलेलं आहे. लसूणला एकदम बारीक चॉप करायचा, मगच तो चांगला लागणार. मोठं मोठं वेगळं लागणार आणि जास्त पण बारीक नाही, ठेचायचा नाही, त्याला कट करायचा. ओ चरचर. मिरची बारीक कापलेली, काही की ते तिखट झालं नव्हतं म्हणून मिरच्या घातलेली असं वरून. कढीपत्ता टाकलेला आहे. थोडा आहे ना कढीपत्त्याला पण आहे ना कट करायचं असं, म्हणजे तो टेस्ट येते त्याच्यामध्ये. हे कोबी, कांदा आणि शिमला मिरची, ती कांद्याची पात, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर थोडं 4-5 मिनिट करायचं. ह्याच्यामध्ये मी ना नंतर सॉसमध्ये दही पण टाकलं थोडं, म्हणजे एका व्हिडिओमध्ये ती मुलगीने दही टाकलेलं मग मी पण टाकलं. गरम झाल्यानंतर हा सॉस टाकून घ्यायचा. लगेच हलवायचा नाही तर तो करपून जातो. गॅस कमी करायचा, नाही तर मग झालेला वेळ. सगळी प्रोसेस फास्ट करायची आणि थोडं भाजल्यानंतर मग थोडंसंच पाणी टाकायचं. 2-3 चम्मच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. एवढंच पातळ करायचं, म्हणजे आपल्याला पूर्ण ग्रेव्ही नाही करायची, थोडं मसाला करायचं. आता ह्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं, जे फ्राय केलेलं होतं ते, आणि एकदम चांगलं हलवायचं. स्लो गॅसवरच करायचं. फास्ट गॅस केलं की मग ते लागणार खाली. ते आपलं आता चिकन रेडी होत चाललेलं आहे, झालेलं आहे, ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. त्यामध्ये काय वरनं तुम्हाला काय पाहिजे असेल, एक्स्ट्रा टाकायचं असेल तर टाकू शकता. हे आहे चिकन 65. 65 बनवलं, पण फोटो काढले, पण लास्टवाली असा व्हिडिओ नाही काढला. सर्व करताना ना तो व्हिडिओच नाही काढला, खाऊन टाकला मी. आता काय खाल्लाय ना त्याला, टेस्ट खाल्लं काहीच. एवढा सुंदर झालेला ना, एकदम टेस्टी. ग्रेव्ही नाही झाली, असं मसालाच. मी स्टार्टिंगला ग्रेव्ही बोलली ना, ग्रेव्ही नाही झाली, मसालाच. चांगला लागला, चांगला. खाऊन बघ, डायरेक्ट दाबा. बाय बाय गाईज. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. आणि 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 काय नाही, पूर्ण व्हिडिओ बघा. माझे 4000 तास वाढवा जरा, पूर्ण होऊ द्या. काय व्ह्यूज येत नाही व्हिडिओला, आवड का बस.
24-25 एवढा मेहनतीने व्हिडिओ करते आणि 24-25 व्ह्यूज येतात. प्लीज बघा, मी मेहनत करून व्हिडिओ बनवते. ह्या व्हिडिओच्या पाठी अख्खी गँग असते. पैसे पण ह्या लोकांचेच लागलेले असतात. सामानाला पैसे. मग काय, मग आता व्हिडिओ बघा तुम्ही. चला पटकन बघा व्हिडिओ, पटकन बघा. बाय बाय.